मला असं वाटतं का काही लोक आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला का तुम्ही कशाला आता मधातच उभं केलं हे सगळं. म्हटलं मग काय करू, जा म्हणे आघाडीत, भाजपले पाळा म्हणे. म्हटलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी. त्यानं काय केलं ते तरी सांग. त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही म्हणे. ते तसेच आहे, ते तसेच आहे. अरे 2004 मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला काँग्रेसनं. 2004 मध्ये, 6 मध्ये तो स्वीकारला म्हणजे अंमलबजावणी झाली. काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला. वामनरावजी असन आपले, तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे, शंकरांना धोंडगे असेल. मग 6 पासून तर गेल्या 15 वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना. एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस. मोदी जी आले तो भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे. विचारा अच्छे आले काय तर खड्ड्यात टाकलंय. हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू. एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस. तर नोकरीवाल्यांचा जर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा वेतन आयोग जर मान्य होतं, स्वामीनाथन का होत नाही? सवाल आहे हे. काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा, हा भाजपवाल्यांना सवाल आहे. तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा, आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय. तुम्ही हिरवा, निळा, पिवळा लोकांच्या डोक्यात घाला, आम्ही तिरंग्यासाठी मरणार आहोत, तिरंग्यासाठी जगणार आहोत. या नवीन विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. मित्र, लढाई खऱ्या अर्थानं आमदारकीची नाहीये, खासदारकीची लढाई नाही, मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही. ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची, कार्यकर्त्या बनण्याची लढाई. आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशानं कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात. मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत. ज्याच्यासाठी टाकली होती ना, त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं. आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय राहणार. अनेक गोष्टी सांगता येईल. राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर मांडलं. राजूजी शेट्टी आहे, ज्यांच्यावर हजारो, कित्येक शेकडो गुन्हे आहे. वामनराव चटपांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहायचं तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनरावजवळून शिकलोय. आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करतंय. मला एक तुम्ही सांगा, दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं का नाही आणलं? आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का? बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडी सोबत बसले, ममता बॅनर्जी आहे. मी जर उभा राहिलो नसतो, कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता, मी तिसराच होतो हो तिथे. असा विचार केला असता तर बच्चू कडू आमदारच झाला नसता. तिसरे म्हणजे सगळे खाणारे, तिसरे म्हणजे फक्त मतं घेणारे, तिसरे म्हणजे निवडून न येणारे, असं जर वाटत असेल तर बच्चू कडू बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या